मुख्य न्यायाधीश भूषण गवई पर हुए जूते के हमले से देश भर में आक्रोश फैल गया है। इस हमले के पीछे किसका हाथ है, इसकी जांच जारी है, लेकिन इसे लेकर राजनीतिक बयानों की बौछार शुरू हो गई है। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने इस घटना को लेकर लोकतंत्र और संविधान पर सीधा हमला बताया है। उन्होंने कहा कि संविधान देश की आत्मा है, लेकिन कुछ संगठन ऐसे हैं जो इसे मानते ही नहीं है और खुलेआम इस पर प्रहार करते हैं। देशमुख ने महाराष्ट्र सरकार और केंद्र पर भी निशाना साधते हुए कहा कि ऐसे मामलों को रोकने में प्रशासन विफल रहा है और दोषियों पर तत्काल कड़ी कार्रवाई होनी चाहिए। इस मुद्दे पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार ने भी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि न्यायपालिका देश के लोकतंत्र का आधार स्तंभ है, उस पर हमला असहनीय और निंदनीय है। उन्होंने आगे कहा कि इस तरह की घटनाएं देश के न्यायतंत्र को कमजोर करने की साजिश है। देशमुख ने आंदोलन किया है और मांग की है कि सुरक्षा व्यवस्था को सुदृढ़ किया जाए ताकि भविष्य में ऐसी घटनाएं न हो। वहीं आम जनता और विधि विशेषज्ञों ने भी न्यायपालिका के खिलाफ हिंसा को लेकर अपनी चिंता जाहिर की है। जे बुट फुटण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यानिमित्ताने जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने संपूर्ण राज्यात जे ते आंदोलन केलं जात आहे, कसं बघता या संपूर्ण याच्याकडे? असं आहे की संविधान हा देशाचा आत्मा आहे, पण काही काही संघटना अशा आहेत की या संविधानाला मानत नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय भूषणजी गवई यांच्यावर जो एका वकिलाने बूट फेकायचा जो प्रयत्न केला, याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे, मनुवादी शक्ती याच्या मागे आहे, हे सर्व दिसतं इथे। आणि आपल्याला माहित आहे की न्याय व्यवस्थेचं कसं महत्व कमी करायचं असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। जेव्हा निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा जेव्हा प्रश्न होता, जेव्हा निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करताना त्या कमिटीमध्ये 3 लोकांच्या कमिटीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं सुद्धा त्याच्यामध्ये एक स्थान होतं, पण या सरकारने चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं स्थान, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा त्या ठिकाणी त्यांची त्या कमिटीचा मेंबर जे होते ते न ठेवता त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा तिथे समावेश केला। म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे महत्व आहे की असा माणूस त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये जर असला तर चांगल्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची नियुक्ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, की तो अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडू शकेल। पण तिथून सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं त्यांनी त्यांचं त्या कमिटीतून काढलं। त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेत या सरकारचा किती विश्वास आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने हल्ला झाला याचा सर्व देशामध्ये निषेध होत आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याचा निषेध होत आहे। मनुवादी शक्तीचं हे काम आहे, त्याच्याशिवाय एवढी हिंमत कोणी करू शकत नाही आणि म्हणून याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो आणि ज्या वकिलांनी अशा पद्धतीचे कृत्य केलं त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। पण गेल्या 5-6 दिवसापासून माननीय भूषणजी गवई यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे हल्ले होत होते त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। या संदर्भात भूषण गवई जो हल्ला, भारतीय जनता पार्टीने काय म्हटलं मला कल्पना नाही, पण या संपूर्ण हल्ल्यामध्ये कुणाचा हात आहे सर्व जनतेला माहिती आहे। सोशल मीडिया 5-6 दिवसातले पहा तुम्ही, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक मोहीम त्या भूषणजी गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या विरोधात राबवण्यात येत होती। या सोशल मीडियाच्या मोहीमच्या मागे कोणाचा हात आहे, कोणता पक्ष आहे, याचा तुम्ही तपास केला तुम्हाला संपूर्ण माहित पडेल। आणि सर जो चप्पल फेक के मारा उसको क्या सजा मिळली? कुठेतरी त्यामागचंही हे षडयंत्र असू शकतं का, काय वाटतं? एक चांगलं आहे की माननीय गवई साहेबांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांना ठीक आहे RSSने निमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी जाण्यासाठी नकार दिला। याचा सुद्धा राग असू शकतो, की आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आल्या नाही, हा सुद्धा राग भूषण गवई साहेबांवर हल्ला करण्याच्या मागे सुद्धा असू शकतो, अशी दाट शंका मला आहे। महाराष्ट्र TV 24 के लिए कैमरामैन राजेश जंगीरकर के साथ पारस बैसवारी की रिपोर्ट।